त्यांना पाहायला मिळणार आहे आणि त्यामधील पहिली लढत ती आपण पाहिली आणि त्या लढतीमध्ये गोखिवरे संघ ज्याने विजय संपादित केला वसई 11 ला तिथे पराभवाच्या छायेखाली जावं लागलं। मॅच नंबर 2 थोडासा उशिरानं मॅच सुरू होतीये त्यामुळे 5 धावा या पेनल्टीच्या तिथे क्रिश 11 धानीव या टीमला लागल्या गेल्यात। बघूया धानीव संघ या पेनल्टी नंतर क्षेत्ररक्षण करताना कशा पद्धतीची कामगिरी करतोय। खुशी 11 या नावानं आज कोपरी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे। अगदी भव्य दिव्यता काय असते ती तुम्हाला रॉकी ग्रुपच्या या स्पर्धेमध्ये निश्चित पाहायला मिळेल। अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेचं मागच्या काही वर्षांमध्ये आपण सातत्यानं पाहिलंय। अगदी मेहनत घेऊन उभी केली गेलेली स्पर्धा, कारण मातीची खेळपट्टी टणक खेळपट्टी तुम्हाला ज्या स्पर्धेच्या निमित्तानं मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं पाहायला मिळाली तीही रॉकी ग्रुपची स्पर्धा। एखादा चातक पक्षी वर्षभर जशी पावसाच्या पाण्याची वाट पाहतो ना अगदी तसा इथला टेनिस बॉल क्रिकेटर या स्पर्धेची वाट पाहत असतो। तब्बल 10 दिवस एखादी स्पर्धा आयोजित करणं खूप कठीण आहे। मी म्हणतो खूप कठीण आहे, कारण 2-3 दिवस स्पर्धा आयोजित करताना नाकी न वेधतात संघ जुळवाजुळव करणं, स्पर्धेचं आयोजन नियोजन, स्पर्धा यशस्वी करणं ते 2-3 दिवसाकरता कठीण होतं। तिथे अख्खी दिवाळीत जशी फटाक्याची माळ लावली जाते तशी 10 दिवसांची ही क्रिकेटची जर्नी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पूर्ण करतो। एक मोठी स्पर्धा इथे आयोजित केली जाते आणि प्रत्येक वर्षी यशसंपन्न स्पर्धा म्हणून ही स्पर्धा सांगता होते। यावर्षीही अगदी प्रत्येक दिवशी दिमागदार खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वांनीच पाहिलाय आणि आज टेनिस बॉल क्रिकेट मधले तारे सितारे या स्पर्धेच्या निमित्तानं एक गाव एक संघ फॉर्मॅट, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला सर्वात यशस्वी फॉर्मॅट म्हणजे एक गाव एक संघ हा फॉर्मॅट आपण पाहिला आणि त्या एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधले काही स्टार्स विश्वनाथ जाधव इथे उपस्थित झालाय। विश्वनाथ आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे नाव आत्मीयतेनं घेतलं जातं ते विश्वनाथ जाधव ते इथे उपस्थित झालाय। विश्वनाथ आपलं स्वागत आहे। जय विश्वकर्मा एक लेजंड खेळाडू जो इथे उपस्थित झालाय, जय आपलंही मनपूर्वक स्वागत आहे। हरीश पाटील ज्याला मगाशी तुम्ही टॉस बॉक्स मध्ये पाहिलं 40+ लेजंड खेळाडू आहे, तोही इथे उपस्थित झालाय। चांगले दर्जेदार संघ आणि दर्जेदार खेळाडू आज तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चित पाहायला मिळतील। आपण मैदानाच्या गोल जर पाहिलं तर काही आकर्षक स्टँड्स प्रेक्षकांची विशेष काळजी या स्पर्धेच्या निमित्तानं घेतली गेली आहे, ज्यामध्ये खेळाडू कक्ष असतील, तदनंतर सन्माननीय सदानंद राजा पाटील 111 हा स्टँड तुम्हाला इथे पाहायला मिळतोय। तदनंतर स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँड जो आपण पाहतोय, सन्माननीय बंटीदादा यांच्या नावाने राजेश म्हात्रे बंटीदादा स्टँड आपण इथे पाहत आहे। तदनंतर सन्माननीय कुणालदादा पाटील स्टँड आणि सर्वात महत्त्वाचा या स्पर्धेची ओळख म्हणजे शेट माणूस हा स्टँड आपण VIP बॉक्स या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत आहे। काहीतरी वेगळं या स्पर्धेच्या निमित्तानं नेहमी असतं। प्रत्येक वर्षी जी मॅन ऑफ द सिरीज म्हणून दिली जाणारी जी बाईक आहे ती वेगवेगळ्या स्वरूपाने आपल्या समोर प्रेझेंट केली जाते। यावेळेस कासवाची प्रतिकृती इथे साकारली गेली आणि त्यावर ती बाईक ठेवली गेली आहे।
पाच धावाची पेनल्टी आहे टीम धानिव संघाला. आज क्रिश 11 या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत खुशी 11 या नावाने आपण पाहत आहेत. त्याचे प्रोप्रायटर आमदार चषकाचे सूत्रधार आदरणीय अल्पेशदादा भोईर यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे विनोदजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांना सुद्धा मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 अल्पेशदादा भोईर, आपण व्यासपीठावर या. त्याचप्रमाणे विनोदजी पाटील यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागतम. ओव्हर टू अक्षयजी पांडव. धन्यवाद. सध्या मैदानाच्या आतमध्ये गावदेवी धानिवचा संघ तुम्हाला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल. समोर सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब या नावानं मागच्या कित्येक वर्षापासून ज्या टीमला पाहिलं आज खुशी 11 या नावानं आहे. गावदेवी धानिव हे नाव ही आपल्या लक्षात नेहमीच राहतं. मात्र आज काही पॅकर्स जे या टीमच्या सोबत जोडले जातात गावदेवी धानिवच्या जागी आज खुशी 11 या नावानं आज धानिवचा संघ मैदानामध्ये, तर खुशी 11 या नावानं कोपरी संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि एक गाव एक संघ या फॉर्मॅटला सुगीचे दिवस आलेत हे आपण म्हणू शकतो. त्याचं कारण असं आहे की एक गाव एक संघ फॉर्मॅट याआधी खेळाडूंना काउंट्री काढून एंट्री भरावी लागायची. मात्र आता काही मागच्या 2-3 वर्षापासून जर तुम्ही पाहिलं तर एक गाव एक संघ या फॉर्मॅटच्या खेळाडूंनाही स्पॉन्सर मिळत आहेत आणि ते स्पॉन्सर्स त्यांना सपोर्ट करतायत, त्यांना पुढे जाण्याकरता मोटिवेशन देत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद गरजेचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत सारंग मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि समाजसेवक किंवा आपण भावी नगरसेवक म्हणून ज्यांचा उल्लेख करू शकतो ते सन्माननीय राहुलजी घरत इथे उपस्थित झालेत. राहुल दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. राहुलजी घरत इथे उपस्थित झालेत, आपलं स्वागत आहे. मॅचला इथे सुरुवात होत असताना पाहायला मिळेल विश्वनाथ जाधव पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. सचिन आणि साथीनं जर आपण पाहिलं तर नारंगी कोपरीकरांना पडलेलं टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक गोड स्वप्न म्हणजे भरत, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. एक अप्रतिम खेळाडू, तंत्रशुद्धता ज्याच्या अंगामध्ये ठासून भरली आहे. गतवर्षी या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज राहिला होता भरत, जो मैदानाच्या आतमध्ये सध्या स्ट्रायकर एंड कडे. विश्वनाथ जाधव त्याच्या विपक्षामध्ये पहिला बॉल ऑफ्टमवरनं कट केला बिटवीन द गॅप. बॉल चालला वेगानं सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल यावेळेस सीमारेषा पार. वेलकम बाउंड्री पहिल्या बॉलवर विश्वनाथ जाधवचं भव्य स्वागत. बॉल सीमारेषा पार चौकार. आपण दोन मान्यवर पाहतोय आणि दोन्ही मान्यवरांच्या दोन टीम आहेत जे दोघंही मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि दोघंही एकत्रित आलेत आणि जवळचे मित्र आहेत. म्हणजे कोणीही जिंकलं तरी आपल्याच मित्राची टीम जिंकणार आहे. मैदानाच्या आतमध्ये ही ती मैत्रीपूर्ण लढत सध्या सुरू आहे. विश्वनाथ जाधव चांगला बॉल, यावेळेस थोडंसं खाली राहिला, त्याला फक्त दिशा दिली. भरतनं इथे स्ट्राईक रोटेट केली. भरत मी मगाशी म्हणतो ना की तंत्रशुद्ध खेळाडू आहे. 5 ओव्हरच्या मॅचेस 6 ओव्हरच्या मॅचेस कशा पद्धतीने खेळाव्या हे ज्याला अगदी योग्य तऱ्हेनं ठाऊक आहे तो भरत ओपन करण्याकरता आलाय. साथीनं सचिन ज्याला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. विश्वनाथ जाधवच्या विपक्षामध्ये तो स्ट्रायकर एंड कडे आहे. षटकातील तिसरा बॉल असेल विश्वनाथचा. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. हा पाठलाग अपुरा ठरेल की बॉल स्टॉप केला जाईल. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, रिले फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. एफर्ट लावले होते. एफर्ट क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे आहेत. तुम्ही जेव्हा फिल्डिंग करता तेव्हा रिले फिल्डिंग करता तुम्हाला मागून धावत जाणं ते खूप गरजेचं आहे आणि
तेच इथे पाहायला मिळालं. बॉलला स्टॉप केलं, त्यानंतर हकीमनं तो बॉल रिटर्न केला. 20 मिनिटं तुम्हाला दिली गेली, ज्यामध्ये 4 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. चांगला बॉल बॅकलिपला खाली गेला, फक्त सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा उद्दिष्ट होतं आणि ते पूर्ण केलं जाईल. एक सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक 8 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. सुरुवात एका बाउंड्रीने झाली होती. एक चांगला कट शॉट तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता. जाणून बुजून तिथे बॉलला कट केला आणि त्यानंतर बिटवीन द गॅप तिथे आपण जर पाहिलं तर शॉट थर्डमॅन आणि गलीच्या मधोमध तो बॉल गेला. समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकानं तिथे गफलत केली आहे. मंगेश यादव त्याच्या डोक्यावरनं बॉल चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रातनं, सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. थोडस टाइम शील्ड ची जी नुकताच टुर्नामेंट संपली आहे, मला वाटते काल की परवा ती टुर्नामेंट संपली आणि त्यामध्ये 25 विकेट्स घेण्याचा मान ज्या खेळाडूला मिळाला तो भरत सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे स्ट्रायकर एंड कडे. हा बॉल दर्जेदार क्वालिटी, गुडलेन स्पॉटवर पिचिंग केली, तिथनं उसळी दिली आणि अगदी भरतच्या नजरेसमोरनं बैठक खेळली होती, त्यामुळे तो नजरेच्या समोरनं विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं क्रिश 11 जो संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याचे सर्व विनोदजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. आपलंही मनपूर्वक धन्यवाद आहे. रोशन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. ओव्हर नंबर 2 हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सुपूर्द केली गेली आणि ही जबाबदारी तो कशा पद्धतीने पार पडेल, कारण ऑलरेडी 5 धावांना पेनलाइज केले गेले टीम गावदेवी धानिवला आणि तो गावदेवी धानिव म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये आपण रन्स जर पाहिल्या तर 17 धावा. आता 17 पासून पुढचा पाडा तो सुरू होईल. 17 धावा या राफलकावर आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे कंप्लीट झालाय. रोशन गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला पुल. इट्स अ पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. एक चांगला स्ट्रोक, षटकार 6. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. पुल करण्याकरता जागा दिली आणि तिथे एक चांगला सक्सेसफुल पुल फलंदाज सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 23, 23 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कट शॉट अप्रतिम पॉइंटच्या डोक्यावरनं एक दर्जेदार स्ट्रोकची अनुभूती. बॉल वेगानं चालला, यावेळेस सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा बॉल, त्याला सीमा रेषेची सफर घडवली, चौकारामध्ये कन्वर्ट केलंय 4. चांगली फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी.
सध्या मैदानाच्या आतमधनं खुशी 11 कोपरीचा संघ करत असताना खुशी 11 कोपरी यावेळेस राऊंड विकेटनं गोलंदाजी करणं पसंत करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज रोशन महागडा ठरलाय. 2 बॉलमध्ये त्यानं 10 धावा इथे आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेस पुढे टाकलं, फुलर लेंथवर चेंडूला पिच केलं, वेगाने येतोय तिथनं कलवा जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 28 ऑन बोट, 28 धावा, 3 बॉलमध्ये 11 रन्स आल्यात या ओव्हरमध्ये. चांगली फलंदाजी सध्या ओपनिंग करता आलेले दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमधनं करत असताना भरत ज्याच्या बॅटमधनं 2 बाउंड्री झाल्या तर सचिनच्या बॅटमधनं एक षटकार आणि एक चौकार तो आतापर्यंत आपण पाहिलाय. यावेळेस एक चांगला पुन्हा एकदा कटचे फटके आज बेमिसाल लाजवाब काबिल तारीफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकार मध्ये कन्वर्ट केले बॉलला 4. निमित्तानं सन्माननीय काशीनाथजी गावड साहेब यांच्या सन्माननीय गणेश काशीनाथजी गावड यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं मिळत आहे. सन्माननीय गणेश काशीनाथजी गावड साहेब आपला मनपूर्वक धन्यवाद. त्यांना विनंती जे मुख्य मंचावर विराजमान आहेत, पुढचा बॉल चांगला चेंडू अपील मात्र पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप हे दर्शवलं. यावेळेस पंचांनी लेग बायचा इशारा आलाय. लेग बायच्या स्वरूपानं धावफलकामध्ये वाढ होती. या धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोचते ते 33. सुस्थिती चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्या टीम खुशी 11 सत्यनारायण कोपरी. खुशी 11 या नावानं सत्यनारायण कोपरीचा संघ आज मैदानामध्ये आहे, ज्यांचे संघ मालक या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये होतीये. यावेळेस ऑन साइडला आणखी एक तडाखा, बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार मध्ये कन्वर्ट झालाय 6. आज या स्पर्धेला भेट देण्याकरता आपल्या भेटीला येत आहेत रायगडचा टायगर अजय गायकवाड. कारण रॉकी ग्रुपची जी गीतं आपण ऐकताय, जी ज्यांच्या आवाजानं स्वरबद्ध झाली आहेत, ते अजय गायकवाड आज इथे येत आहेत. तदनंतर खडतर प्रवास आणि खूप सारी मेहनत करून स्वतःला सिद्ध करणारा एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व DJ पम्या आज इथे आपल्यासोबत उपस्थित असणार आहे. आणि सिंगर सपना पाटील मॅडम आज आपल्यासोबत इथे उपस्थित असतील. आणि एक सर्वात महत्वाचं नायजेरियावरनं जी अंडर-19 ची टीम सध्या इथे उपस्थित आहे, ती टीम आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत अंडर-19 वुमेन्स नायजेरिया हा संघ आज संध्याकाळी या स्पर्धेच्या निमित्तानं वुमेन्सचा संघ इथे आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. विश्वनाथ जाधव ज्याला कंटिन्यू केले गेले, गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केले गेले. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी या ओव्हरमध्ये त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी तर करावी लागेल. रॉकी ग्रुपचं हे वैशिष्ट्य आहे ना की इथे नेहमीच खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन असतं. स्टार कास्टची मांदियाळी या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. इथे वाईटचा इशारा आलाय, लेग स्टंपवर राहिला. नितेश कदम आमच्याशी जोडले गेलेत. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 40 ऑन बोर्ड 40. स्पर्धेचा अंतिम दिवस. सध्या जे नाव ट्रेंडिंग मध्ये आहे क्रिकेटच्या अँकरिंग मध्ये रेश्मा मयेकर या स्पर्धेबरोबर जोडलेले आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र हा बॉल तिथे लॉंग ऑफ मध्ये गेलाय, जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल. गोलंदाजीचा स्तर तेवढा चांगला राहिलेला नाहीये. याआधी जर आपण पाहिलं तर रोशनचं षटक, तिथे टप्पा तेवढासा अचूक नव्हता. सातत्यानं फलंदाजाला हात खोलण्याची संधी दिली गेली आणि खूप चांगला फायदा, विशेषतः सचिन याची तारीफ करेन ज्या पद्धतीने बॅटिंग केली.
हा बॉल चांगला होता, हा बॉल चांगला होता. कारण डिलिव्हर्ड झाला ना तेव्हा हात जो चेंडू आहे तो हाताच्या मुठीमध्ये पकडला गेला होता, त्यामुळे चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न आहे हे तिथे स्पष्ट पाहायला मिळालं. लेग बाईचा इशारा आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 42. चेंडू डिलिव्हर्ड होताना हाताकडे लक्ष ते खूप महत्वाचं असतं. यावेळेस तो बॉल मुठीमध्ये पकडला गेला होता याच्या आधी, त्यामुळे तिथे फिरवणार होता हे स्पष्ट होतं. यावेळेस बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक सिंगल मध्ये कन्व्हर्ट केलंय. भरत जो रोल सध्या अदा करतोय ना तो थोडासा वेगळा आहे, कारण एका बाजूने जर सचिन आक्रमकता दाखवतोय, ज्या पद्धतीने तो फटकेबाजी करतोय त्याला कुठेतरी स्ट्राईक देतोय, हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. तुम्ही मॅचच्या अनुसार फलंदाजी करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. यावेळेस मात्र हा फिरवलेला बॉल, आत येणारा बॉल तिथे उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, जोपर्यंत उचलला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं. 44 ऑन बोर्ड. 44 धावा सध्या दाफलकावर आहेत. एकंदर या ओव्हरचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर 44 या रन्स दाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. इथे मात्र बॅकलिपला खाली करायला भाग पाडला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं जाईल. कलवा येतोय तिथे बॉलवर, जोपर्यंत उचललं गेलं एक सिंगल इथे दाफलकावर जोडली गेली. या एकेरीच्या मदतीने धावसंख्या 45 कमबॅक केलं या ओव्हर मध्ये, कारण या आधीचं षटक ते खूप महागडं होतं. जवळपास त्या ओव्हर मध्ये 23 रन्स आपल्याला पाहायला मिळाले होत्या. 22 रन्स आणि एक लेग बाईट्स. इथे पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळला एक क्षेत्ररक्षक. खराब. यापेक्षा आणखी वाईट ते काय, सिंगल चा हा बॉल होता, तिथे 2 पायांच्या मधनं ही ट्रेन निघून गेली. उल्लेख करायचा झाला तर कसाऱ्या बोगद्यातनं नाशिक गाठलं ट्रेननं, चौकारामध्ये परावर्तित झाला. 4 मध्ये गेला बॉल आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या वाढते आणि जाऊन पोहोचते ती 49. 49. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4थ्या षटकात काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्याआधी एक संधी देऊ आपल्या डीजेला. स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत इथे उपस्थित असलेले वालीव गावचे समाजसेवक सन्माननीय राहुलजी घरत यांचा सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय रॉकेटदादा यांना आमची विनंती असेल की आपण एक इनिंग नंतर करू. ओके. जो सन्मान आपण या पूर्वार्धाच्या खेळानंतर करणार आहोत. पुढचा बॉल जय विश्वकर्मा आलाय. वाईटचा इशारा येतोय, थोडासा उशिरानं आला, मात्र तो वाईटचा इशारा तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपवर पिचिंग केली आणि ऑफस्टंपवरनं थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. दोन्ही संघाने एक एक रिव्ह्यू इथे अवेलेबल आहे, त्याचा वापर तुम्ही करू शकता. यावेळेस मात्र फटका फसलाय तिथे, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक हकीम यावेळेस फिल्डिंग करत असताना धावसंख्या जर आपण पाहिलं तर ती 51 या आकड्यावर. जय विश्वकर्मा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 40+ मधला हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. उद्या आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर मॅच नंबर 3 साईच्या अर्नाळा आणि मोफाज 11 वसई फाटा दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे. आपला प्लेइंग 11चा फॉर्म फिलअप करण्याकरता आपल्याला दाखल व्हायचं. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला, मात्र क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. ज्या विश्वकर्माला इथे कमबॅक करून द्यावं लागेल. या आधीच्या ओव्हर मध्ये थोडासा खराब खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. एक इनिंग नंतर टॉस होईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण संपर्क साधायचा आहे.
हा यावेळेस ऑन साइडला उडवलंय बॉलला कलवा, तिथे बॉलला जज करतोय, मात्र त्याच्या मस्तकावर असेल ती दस्तक. बॉल गेलाय मिड विकेटच्या बाहेर, षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. 6. चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भरत यावेळेस अगेन एक चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा रेषा पार, बॉल चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. मैदानाच्या चौफेर अप्रतिम क्वालिटी फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस भरतच्या बॅटमधनं एक चांगला कट शॉट, बॉल सीमा रेषा पार, चौकार. अशा दोन्ही फलंदाजांच्या धावा आहेत. भरत 27 धावसंख्येवर बॅटिंग करतोय, तर सचिन 26 धावसंख्येवर. म्हणजे इनिंग खूप अप्रतिम, 50+ ची पार्टनरशिप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकही विकेट आतापर्यंत गमावलेला नाहीये. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर कडे, तिथे चांगली फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग एफर्ट, चांगले फिल्डिंगचे एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले. मंगेश यादव तिथे फिल्डिंग करताना पाहायला मिळाला, अगदी सेफ आहे. तिथल्या प्रेक्षकांनाही दर्शवलं की खूप चांगले एफर्ट त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 64 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. मोठ्या धावसंख्येला या मैदानाला ओळखलं जातं आणि ती एक स्ट्रॉंग टोटल आपल्या नावावर असावी असा निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये कोपरीचा संघ उतरला आणि आतापर्यंत विदाउट लॉस या 4 ओव्हर मधल्या एक चांगल्या टोटल बॉलला त्यांनी गवसणी घातली आहे. अजूनही शेवटचा बॉल सेफ आहे तिथे असं दर्शवलंय आम्हाला. चांगले फिल्डिंगचे एफर्ट तिथे पाहायला मिळाले. 4 धावा सेव्ह केल्या असं म्हणावं लागेल, कारण 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज जय विश्वकर्मा आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. चांगला बॉल यावेळेस पुढेच एकदा फुलर लेंथ हे अस्त्र वापरण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल मिळाली, त्यामध्ये एक सिंगलच्या मदतीने ओव्हर कंप्लीट झाली. एकंदर 4 ओव्हरचा खेळ संपला. या 4 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 65. अजूनही शेवटचं षटक प्रगतीपथावर येणं बाकी आहे. जी आक्रमकता सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते ना, अगदीच काबिले तारीफ, लाजवाब खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये खुशी 11 कोपरी संघ करत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रगल तो सुरू आहे क्रिश 11 धानिवचा. बघा क्रिकेट आहे, तिथे चढ उतार हे येणारच. प्रत्येक टीम प्रत्येक वर्षी तेवढ्याच बहरात, तेवढ्याच फॉर्मात आणि तशाच पद्धतीचा परफॉर्मन्स देईलच असं नाही आहे. कारण या क्रिकेटच्या खेळाला जेव्हापासून खेळलं जातं ना, ते एक वाक्य या क्रिकेटच्या खेळाशी जोडलं गेलं, रंग बदलणारा खेळ. हा खेळच तसा आहे ना की ज्यामध्ये क्षणाक्षणाला रंग बदलले जात आहेत. प्रत्येक वर्षी कुठली तरी वेगळा संघ तो अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि सध्या जर आपण पाहिलं तर थोडासा स्ट्रगल सुरू आहे धानिवकरांचा. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही पाहिलंय आणि थोडासा स्ट्रगल मध्ये आहे. मात्र वेळ बदलायलाही वेळ लागत नाही, फक्त तुमचे कष्ट आणि मेहनत ती प्रामाणिक असली पाहिजे. असं खूप वेळा होतं ना की तुम्ही रात्रीची जी झोप आहे ती खराब करताय, दिवसा प्रचंड मेहनत करताय, तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करताय, तरीही तुम्हाला यश मिळत नाही. तेव्हा मग स्वतःला तुम्हाला हे सांगावं लागतं ना की आपल्यामध्ये चुकी नाही आहे, आपली वेळ खराब आहे. ही खराब वेळ बदलवण्याकरता आणखी मेहनत करावी लागेल आणि मग आपल्याला यशापर्यंत पोहोचावं लागेल. इथे तेच काहीतरी करण्याची गरज आहे. सध्या ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर विजय जाधव जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. विश्वनाथ जाधव याचा छोटा बंधू विजय जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज भरत. खराब बॉल डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर. पंच नितेश कदम पुढेच एकदा आमच्याशी जोडले जात आहेत. वाईटचा इशारा आलाय. नितेश कदम खूप चांगले पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या जेपी पॅनलशी सक्रिय आहेत आणि खूप चांगली पंचांची कामगिरी करतायत. उझर प्रीमियर लीग मध्ये माझ्यासोबत होते ते.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक निर्धाव चेंडू आलाय. जेपी पॅनल मध्ये सागर आज या स्पर्धेच्या सोबत आहे. नितेश कदम चांगली कामगिरी करतायत. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरलात तिथे तुम्हाला तुमची छाप सोडण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि अगदी हे दोघंही खूप चांगले, हे तिन्ही पंच अगदी चांगल्या पद्धतीची कामगिरी करतायत. यावेळेस मात्र फिरवलं, थोडंसं दूर ठेवलं, अतिरिक्त शफल, त्यामुळे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन होतं आणि गतीचं परिवर्तन ओळखणं ते शक्य झालं नाही. अतिरिक्त शफल झाला होता. त्या अतिरिक्त शफल होल्या कारणानं बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते आपल्याला पाहायला मिळालं नाही. पुढचा बॉल कोलडप्याचा बॉल तिथे एक्स्ट्रा कव्हर कडे उडवायचा होता. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. रोशन गोलंदाजीच्या माध्यमातून थोडासा महागडा ठरला. फिल्डिंग मध्ये थोडासा स्तर खालावलेला आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आता कमबॅक करतो. एक चांगलं फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते एकंदर 67 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कमी गतीने टाकला. यावेळेस मात्र मिड विकेटचं क्षेत्र खाली आहे. तिथे पहिल्या टप्प्यानंतर बॉलला घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि बॉल निघून गेला सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं त्या क्षेत्रामध्ये आणि तो कॉलिंगचा अभाव, त्यामुळे बॉल सीमा रेषा पार चौकार. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पुण्याच्या एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे डान्सिंग राऊंड ट्रॅक पद्धतीने उडवलं, बॉलला फेकून दिलाय. काव कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार षटकार. भावेश पवारचं हे गीत आहे ट्रेंडिंग मध्ये असलेलं सातत्याचं नाव. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा उडवलंय, बॉलला हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली. इथे कॅच कॅरी केला जाईल, विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल. त्याबरोबर या इनिंगचा खेळ तोही समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि या पूर्वार्धामध्ये धाफलकावर पेनल्टी ऍड करून 77 धावा या आपल्याला धाफलकावर पाहायला मिळतात. विजयाकरता 78 धावसंख्येचं लक्ष आहे, म्हणजे 15.50 प्रत्येक षटकागणिक तुम्हाला धावफलकावर जोडायचे आहेत. आणि कालही या पद्धतीच्या रन्स चेस होताना आपण पाहिल्यात. आज तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये क्रिश 11 धानिवचा संघ कशा पद्धतीने करतो हे आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी मुख्य मंचावर आपण सन्मानाकडे जातोय. आपल्या सोबत उपस्थित असलेले सारंग मित्र मंडळचे अध्यक्ष, समाजसेवक, भावी नगरसेवक सन्माननीय राहुलजी घरत इथे आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. मी रॉकी भाऊंना विनंती करतो की आपण हा सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत उपस्थित झालेले हे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करतोय. राहुलजी घरत यांना विनंती असेल आपण पुढे यावं. आयोजकांच्या वतीनं जो सन्मान आपला इथे केला जातोय ज्याचा आपण स्वीकार करावा. नेहमीच उत्तम दर्जाचं क्रिकेट व्हावं याकरता प्रयत्नशील असलेले व्यक्तिमत्व आणि बरोबर वालीव प्रीमियर लीग 8:20 पहिला चेंडू ज्या स्पर्धेमध्ये पडतो, डिसिप्लिन काय असतं जे त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलं ते सन्माननीय अल्पेशजी भोईर इथे आपल्या सोबत उपस्थित आहेत. मी अल्पेशजी भोईर साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं. आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय ज्याचा आपण स्वीकार करावा. यथोचित मान सन्मान अल्पेशजी भोईर साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं आर्थिक सहकार्य किंवा त्यांचा संघ तोही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. ते अल्पेशजी भोईर यांचा हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जातोय.
मान्यवर पाहुणे ज्यांचा सन्मान आणि आदरातिथ्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सन्माननीय विनोदजी पाटील साहेब इथे आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यांचा स्वागत सत्कार या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय, ज्याचा त्यांनी स्वीकार करावा. मोफासचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. मुराद इथे आलेत. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे मुराद, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. संपूर्ण मोफास टीमचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. टॉस कडे जाणार आहोत आणि हार्दिक तिथे आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये असतील. नाणेफेक केली जाईल. सन्माननीय अल्पेशजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हावं. हॅलो चेक. आदरणीय अल्पेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या त्यांच्यासोबत असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. वसई मोफास संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर साहित्य दुर्गेश्वरी नारणाला संघाचं कॅप्टन. चला टॉस साठी या. साहित्य अर्नाला संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. मोफास वसईपाडा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय अल्पेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. पहिल्याच बॉलवर विश्वनाथ जाधवचा ब्रँड यावेळेला झळाताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर षटकार 6 धावेने आपला अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळतोय. प्रमोद लिली वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. एक अतिशय सुंदर खेळाडू आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत ॲब्सोल्युटली प्लेयर. तरी आपण प्रमोद लिली आणि एका साईडला मुराद खान आपण पाहू शकाल. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून मुराद खान याच्याकडे पाहिलं जातं. तर मोफास 11 वसईपाडा टीमचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. पहिल्याच बॉलवर षटकार. या ओव्हर नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पहिल्या षटकातील दुसरा बॉल दीपेश लोखंडे विश्वनाथ जाधव समोर. स्विचचा फटका स्विच केला स्वतःला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिसंट शॉट. गुड स्टार्ट बाय विश्वनाथ जाधव. काय कमालीचा फटका होता. पहिल्या बॉलवर फोरामचा वापर केला, सरळ चेंडूला पाठवला लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध. दुसऱ्या बॉलवर स्वतःला स्विच केलं, स्ट्रेच केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या अगदी मधोमध आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 10 या धावसंख्येवर टार्गेट सेट केले गेले. एकंदरीत आपण पाहताय 77-78 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. कालच्या दिवसात 5 षटकांमध्ये 79 धावा चेज झालेल्या आहेत याच मैदानात. एनसीसी सफाळे वर्सेस जयप्रकाश एडवन या दोन संघांमध्ये आणि मृदुल पाटीलने जी बॅटिंग केली कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. आणि तो संघ 8 मध्ये अंतिम 8 मध्ये जाऊन पोहोचला गेला. भरत पाटील येत आहेत 2024चा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार म्हणून ज्याची ओळख 2024-25 मध्ये. यंदाच्या हंगामामध्ये कोणता संघ हबी होईल, सुवर्ण हस्ताक्षरामध्ये नाव करेल, श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कुपरी टीम 2024चा विजेता संघ.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न भरत पाटीलने परफेक्ट या वेळेला ओळखलं होतं. दीपेशला कानमंत्र दिला. इथे शरीराचा वेध घेतल्यानंतर विश्वनाथ जाधवचा हा मायनस पॉइंट आहे की काय हे दर्शवून दिला आणि भरत पाटीलचा कानमंत्र सक्सेस ठरला. दीपेश लोखंडेने त्याच पद्धतीने चेंडू हाताळला आणि मिळाली इथे बिग विकेट. प्राइजलेस विकेट पाहायला मिळते. बॅक टू द डगआउट, एक बिग विकेट. विश्वनाथ जाधव गॉन. सहर्ष स्वागत आहे. सुप्रसिद्ध असं मैदान टेंबी खोडावे आपण पाहत आहेत. नंदन वन जे क्रिकेटचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान रॉकी ग्रुप चषक ब्रँड इज ब्रँड ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग 7वा दिवस या स्पर्धेचा. वसई विरार गट आणि प्युअर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅटर आसिफ शेख एक चिकाटी प्लेअर आहे, वन डाऊनचा प्लेअर. बाउन्स खूप मिळाला. हा अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळतो. अधून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. वन बाउन्सने इशारा त्या ठिकाणी जरूर केला गेलाय. एकदा वर्जित होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आजच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये दिग्गज कलाकार जे पॉप्युलर आर्टिस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, षडपूल करण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू निघून जातोय भरत पाटीलच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेले. दीपेश लोखंडे ज्या गोलंदाजाच्या नावावर फलंदाजी करताना 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया सुद्धा ज्याने करून दाखवले. तलावपाड्याचं मैदान, माऊली 11 तलावपाडा ही ती स्पर्धा आणि मी समालोचन करताना ते 6 षटकार पाहिलेत 6 बॉल मध्ये. यावेळेला थोडासा अडथळा निर्माण जरूर झाला होता. भरत पाटील त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत जरूर दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकरा रन्स, 11 रन्स. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला पहिलं पॉवर प्लेचं बंधन आहे. बॉल यावेळेला अप्परकट बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, पोझिशन मध्ये आले आणि मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा चौकार. 4. मिळाला. थोडंसं बॅकफुटला जात असताना स्वतःला ऍडजस्टमेंट केलं. चांगला फटका होता. आसिफची हीच ताकद बनली गेली. ऑफ साईडला त्याची बॅटिंग स्ट्रॉंग आहे. चहूबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू म्हणून पाहायला मिळतो. स्क्वेअर ऑफ द विकेट हा त्याचा पॅटर्न शॉट पाहायला मिळतो. अनेक अर्धशतक सुद्धा त्याच्या नावावर आहेत आणि जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडला तेव्हा त्याने वर काढलेला आहे. इथून आपण पाहिला तर यावेळेला नो बॉलचा इशारा. प्रथमतः व्हाईट बॉल आला. 1 बाउन्सचा इशारा दिला होता दीपेशला. त्यानंतर नो बॉल आपण पाहू शकतायत. चांगली पंचांची भूमिका साकारली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. 16 रन्स. दीपेश कडे वेग आहे. वेगेबरोबर त्याचा अचूक टप्पा पाहायला मिळतो. बरीच वर्ष चांगली कामगिरी करत असताना ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. सरळ चेंडू निघून जाईल. राजेश मात्रे बंटी दादा स्टँडला सलामी देणारा अप्रतिम आसिफ शेखच्या बॅटमधून चौकार. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 58.
24 बॉल 58 ची गरज असेल. तत्पूर्वी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमदार चषकाचे सूत्रधार अल्पेश दादा भोईर या आपण त्यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. धन्यवाद प्रमोद सर. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला प्रमोद लिली आणि मुराद खान आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस आणि रॉकी ग्रुप हा कॉइन आहे. मुराद खान यांचा कॉल असेल. फुलटॉस या ठिकाणी कॉल केला गेलाय प्रमोद लिलीने. प्रमोद, टॉस तुम्ही जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करतो. जसं काही विचारणार नाहीये. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे साई चारणाला संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कॉम बॉक्स मध्ये. ओटीव्ही प्रमोद सर. किनी सातत्याने 7वा दिवस तुमच्या समोर चांगलं समालोचन त्यांचं ऐकायला मिळतंय. अपकमिंग यंग टॅलेंट कॉमेंटेटर. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा. स्थिती चांगली आहे. एक विकेट जरी गमावली तरी सुद्धा त्या सिच्युएशन नुसार खेळण्याची कला या दोन फलंदाजांच्या अंगी आहे. दोन्ही बंधू अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी समीर कासारे ला आपण पाहतायत फेकी करतील. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून गेली कित्येक वर्ष या खेळाडूने आपल्या नावाचा डंका वाजवलेला आहे. चांगली फिल्डिंग. प्रथमेश ओघे अर्थातच बंटी ओघेला आपण पाहतायत. निखिल ओघे हे बंधू आपण पाहू शकाल. प्रभाकर ओघे यांचे 2 सुपुत्र. त्याचप्रमाणे अलंकारला सुद्धा आपण पाहू शकतायत. सचिन पाटील आणि महेश पाटील ही जोडी खूप वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांनी चांगली समाजसेवा केली क्रिकेटच्या बाबतीमध्ये. सचिन पाटील, आता मला तो सचिन पाटील दिसतोय 2014-15चा. मध्यंतर क्रिकेट पासून थोडेसे दूर होते. एक वेगळंच रसायन आहे भरत पाटील आणि सचिन पाटील. चांगला चेंडू. राजेश ओघे काय कलात्मक गोलंदाजी केले या गोलंदाजाने. प्रथमतः एक अशा पद्धतीने गोलंदाज होता, लेग ब्रेक गोलंदाज म्हणून ओळखला जायचा. आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर 2, दुसरा बॉल डॉट. संघाची धावसंख्या 22. 20 रन्स. विनोदजी पाटील एका साईडला आपण पाहतायत. 30-11 या ग्रेट बॉलिंग अनबिलिव्हेबल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. स्थिर राहते 22. हकीम शेख, आसिफ शेख एका साईडला नर्वस होत असताना, निराश होत असताना आपल्या बंधूवर हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल. प्रथमेश ओघे अर्थातच बंटी पुढे सरसावतोय. बरेच असे कॅचेस बंटीने सुद्धा टिपलेले आहेत आपल्या करिअरमध्ये. निखिल ओघेने बऱ्याच मॅचेस फिरवलेल्या आहेत आपल्या करिअरमध्ये. बुम बुम या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. विराटन मैदान कोण विसरेल नाईटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये एक हाती सामना आपल्या खिशामध्ये टाकला आणि तिथेच आशिष भोईर यांनी सांगितलं की या टीमला मी जर्सी या ठिकाणी प्रोव्हाइड करेन. आणि त्या जर्सी आपण पाहतात क्रियांश 11 आशिष भोईर जे पाठीमागे नाव आपल्याला पाहायला मिळतात. गोव्यावरून खास करून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचेच बंधू अल्पेशदादा भोईर यांनी मात्र प्रेझेंट केला या संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 23. 4 बॉलचा खेळ झालाय. चला वेळ दौडू नका. आतापर्यंत 6 मिनिटे झालेली आहेत. 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला 4 षटकांमध्ये दिला जाईल. नो एक्सक्यूज. एकदा का 20 मिनिटे झाली 4 षटक तर वेल अँड गुड. त्याच्या वर जर झाले यावेळेला आपण पाहतायत पंचांकडे दाद मागितली. ऑफ्टमला पिचिंग होती आणि इथून आपण पाहू शकतायत एक्झॅक्टली अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. राजेश ओघेची हीच ओळख आहे. 40+ क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं या खेळाडूंच्या माध्यमातून. भरत पाटीलने चांगले लाऊड अपील केले होती, विश्वासासहित अपील केली होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले. 23 वर जाऊन पोहोचले गेले 5 बॉलच्या समाप्तीनंतर. हा बॉल आपण पाहिलात. खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा भरत पाटीलच्या हातामध्ये विसावला गेला. एक गोलंदाजी जादूगर या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले आपल्या करिअरमध्ये. राजेश ओघेने थळ्याचा पाडा या ठिकाणी नानकरपाडा या टीम बरोबर 5 बॉलमध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा केला होता. तोच गोलंदाज राजेश ओघे. त्याची ती सुरुवात होती प्रथमतः टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आणि जबरदस्त गोलंदाजी नानकरपाडा या टीमला मात्र परिपूर्ण जकडवून ठेवलं होतं. तोच गोलंदाज राजेश ओघेला आपण पाहिलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 55 रनची आवश्यकता. फक्त 3 धावा खर्च केल्या. काय बॉलिंग केली.
2 षटकं 8 मिनिटे झालेली आहेत. आता 12 मिनिटांचा अवधी 2 षटकांमध्ये. अलंकार एक उंच सकल बांध्याचा गोलंदाज, 55 ची आवश्यकता आहे. 23 रन. राजेश ओगेने जी गोलंदाजी केली वाखणण्याजोगे पाहायला मिळाली. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय राजेश ओगे. बॉल पाहिला, न्याहाळला, सोडून दिलं गेलं होतं. सरळ चेंडू. शफल वाईडचा नियम ज्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळतो तो खूप मायने राखतो अलंकार, कारण एक एक रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे हे सुद्धा आम्ही नमूद करू इच्छितो. चांगला बॉल, चांगला बॉल. अलंकारचा हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. हकीम आज स्ट्रगल करतोय, पाय त्याचे चालत नाहीयेत, फुटवर्कचा अभाव थोडाफार दिसतोय, चेंडूच्या मिरिट पर्यंत येत नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना मिस्टर अलंकारला आपण पाहतायत. हरीश पाटील एक काळ विकेट किपरच्या बाबतीमध्ये खूप गाजवला. हाताला इंजुरी असताना सुद्धा त्याने क्रिकेट सोडलं नाही, विकेट किपिंग करत राहिले. सरळबाटचा उपयोग केला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे, परंतु दीपेश लोखंडे आणि हरीश पाटील यांना बीट करत चेंडूने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. चौकार 4. थोडा धीर घ्या रे, थोडा धीर घ्या रे, आता हाय. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर यावेळेला आपण पाहू शकतायत. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण आपण पाहतायत. यानंतर साईच्या अर्नाळा वर्सेस मुफास 11 वसई फाटा दोन्ही संघांचं वेलकम आहे. वेळेनुसार आपण उपस्थित झालेले आहात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. आज वसई विरार गट आपण पाहतायत. चार बॉलचा खेळ झालाय. 27 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 27. यावेळेला ऑन साईडला ही ताकद आहे, ही ओळख आहे, परंतु हकीम आता थोडेसे लेट करत असताना पाहायला मिळतात. अजून वेळ गेलेली नाहीये. षटकार 6 धावा. सुपर टायमिंग सहित सरळ चेंडूला फेकून दिलं. एकंदरीत 6 धावन करता आणि टोटल जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. 33 रन्स. अलंकार पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पहा अलंकारला आपण ऑब्झर्व केलं असेल की प्रत्येक बॉल हा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आणि इथून आपण पाहिलं तर डेट झालेला आहे का पंच यावेळेला दर्शवत आहेत की काय. क्लोज कीपर असल्यामुळे तुम्हाला ती धाव मिळणार नाहीये याची दखल घ्या. तर क्लोज कीपर आहे त्यामुळे तुम्हाला सॅक्रिफाईस करण्याचा विषयच येत नाहीये आणि तिथेच डेट झाला तो. अर्थातच डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. आता सर्व काही झालं तर या वेळेला रिव्ह्यू कोणत्याही प्रकारचा मिळणार नाही. तुम्हाला 15 सेकंद दिलेले असतात आणि त्या 15 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू तो उपयोगात आणावा लागतो. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 33 या धावसंख्येवर. 33 रन्स. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ 45 रनची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल आणि 45 रन्स हे सामन्याचं समीकरण. संघाची धावसंख्या 33 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे बंटी कॅच ड्रॉफ्ट होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर डिरेक्ट हिट आणि पंच यावेळेला दर्शवतात यस गॉन. आसिफला सुद्धा माहिती आहे इथे मला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आसिफ शेख गॉन.
सुंदर स्पर्धा आपण पाहतायत. नेत्रदीपक आणि पारदर्शकता स्पर्धेमध्ये कशी असावी याचं मुख्य उदाहरण म्हणजेच रॉकी ग्रुप चषक. गावदेवी धान्यू टीम मध्ये खासदार चषक भिनार आणि तिथून तो प्रवास निरंतरता पाहायला मिळाला असतागायत 2025 पर्यंत. 34 रन पहिलीच मॅन ऑफ द मॅच सुद्धा घेतली होती. ऑफ साईडला फटका छान आहे. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. गुड शॉट. स्कोर कार्डवर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. षटक क्रमांक 4. अप्रतिम. चांगला बॉल. काय बॉडी लँग्वेज अप्रतिम पाहायला मिळते. आज खुशी 11 एका साईडला संघ पाहायला मिळतो. सत्यनारायण कोपरी, क्रिश 11 गावदेवी धानीव. अशा पद्धतीने आपण पाहतायत हे दोन संघ आमने सामने. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. बंटी पुढे सरसावतात. बंटीचा जरूर वेध घेतोय बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल असेल या षटकातील. तर एकूण 7 बॉलचा खेळ शेष राहिलाय. अजून भरपूर पल्ला पार करायचा आहे. जवळजवळ 39 धावा अजून सुद्धा येणं गरजेची गोष्ट राहील 7 बॉल मध्ये. मनोजी पाटील आमचे साथी समालोचक आणि परम मित्र आज संजयजी पाटील यांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत. थोडा वेळ का होईना परंतु आज त्यांचा आवाज आणि कॉम्बो जरूर पाहायला मिळेल. एक चांगले विश्लेषक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. अग्री प्रीमियर लीगचे मुख्य समालोचक आहेत. गेली 7 पर्व, यंदाचं पर्व आम्ही सुद्धा मिस करतोय. वेलकम मनोजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत. बहाडोलीचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये. चांगला बॉल. हकीम हा स्ट्रगल करतोय. व्हाईट बॉलचा इशारा आणि इथून DRS सिग्नल दिलाय भरत पाटीलने. फार कमी प्रमाणात असे खेळाडू आहेत की DRSचा जो सिग्नल आहे तो चुकीचा देतात की ते दर्शवतात. तर या थर्ड अंपायर सागर मोरे सर, परफेक्ट DRSचा सिग्नल तुम्ही अशाच पद्धतीने द्यायला हवा. जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेट आपण पाहतो त्यावेळेला क्रिकेट फक्त पाहून चालत नाही, तर आपण ते स्मरणात घ्यायला हवं, ते आत्मसात करायला हवं. बारीक सारीक गोष्टी त्या जाणाव्यात, तरच ते तुम्हाला क्रिकेटचा परिपूर्ण नॉलेज मिळेल. फक्त मॅच पाहिली झालं, कोण जिंकलं कोण हरलं ते चालत नाही. वेलकम. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. फेअर डिलिव्हरी इथे शेखर हिरगुडे सर आपण पाहतायत आणि त्यांनी ओरिजिनल डिसिजन दिला होता वाईट, परंतु इथे सक्सेस झाला भरत पाटीलचा DRS. अर्थातच डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, अर्थातच हे जास्त कोणाला माहिती नाही, परंतु धोनी रिव्ह्यू सिस्टम हे प्रत्येकाला माहिती आहे. यशस्वी कर्णधार म्हणून का ओळखला गेला पूर्ण जगभरामध्ये, त्याच्यासारखा कर्णधार होणे खरंच येणाऱ्या पिढीमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहू शकता MS धोनीच राहील हे आपण सातत्याने जाणलंय. समीर कासारे 2016 शिवनेरी चषक पहिलाच किताब जो आपण पाहिला बेस्ट फिल्डरचा, एक ऍज अ फिल्डर म्हणून हा खेळाडू या संघामध्ये आला. बरेच मेडन ओव्हर, विजय मामा चषक, चंदन सार, कोण विसरेल, मी पाहिलं होतं ते मेडन षटक. तिथून गोलंदाजीची सुरुवात झाली. त्या खेळाडूची ऍज अ फिल्डर म्हणून आला, परंतु ऍज अ परफेक्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या प्रितेश दर्शवतात की 40 वर जाऊन पोहोचली गेली. मनोजी पाटील प्रथमतः येत आहेत या टिंबे खोडाव्याच्या मैदानात. पदस्पर्श बऱ्याच वेळेला त्यांना आम्ही सांगितलं की या आपण, परंतु आज त्यांचा योग जरूर आला. राजेश पाटील शेठ माणूस आमच्या व्यासपीठावर आहेत. विनयजी गावड
ध्रुव याला सुद्धा आपण पाहतायत. चांगली मेहनत ध्रुवची सुद्धा आहे. आणि संपूर्ण आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आमचे रॉकी ग्रुप चषकाचे लाडके आयोजक. खारटन भागामध्ये अशा प्रकारचं नंदनवन करणं खरोखरच जिकरीचं काम आहे. जिद्दीला सलाम असेल. साई घरत, मंगलदास घरत यांचे सुपुत्र यांची तुम्ही व्हिडिओ पाहिली असेल. माइलस्टोन या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि रॉकी ग्रुपच्या या मैदानाची आपण व्हिडिओ पाहू शकता. कशा पद्धतीने ते मैदान बनवलं गेलंय. एक चांगले व्हिडिओ क्रिएटर आणि कलाकार म्हणून नेहमीच आपल्याला पडद्यावर येत असताना पाहायला मिळतात मिस्टर साई घरत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 41-41. 5व्या षटकातील आतापर्यंत एक बॉलचा खेळ झालाय. समीर कासारे, आज नमन ओघेची अनुपस्थिती पाहायला मिळते कारण इंजुरीने त्रस्त आहे आणि लवकरात लवकर तो कव्हर होईल. कारण विठ्ठलवाडीच्या मैदानात अक्षरशः इंजुर्ड झाला होता, परंतु क्रिकेटवरची जिद्द त्याने बाळगली. कारण अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत हेच वाक्य प्रत्येकाच्या मुखामध्ये पाहायला मिळतं. यानंतर बिग फाईट बिग मॅच. साईच्या अर्नाळा टीम 2 हात करणार आहे मोफास 11 वसेफाटा या टीम बरोबर, ज्यामध्ये साईच्या अर्नाळा टीम मध्ये प्रमोद लिली स्वतः ॲज अ कॅप्टन, चार्ल्स गावद्या, संदीप खरवत, करण नेस्टर धंबा ज्याने मात्र ओमान क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि अर्नाळा गावाचं नाव उंचावलं. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये वर्ल्ड कप ज्याने खेळलं ओमान संघामधून खेळत असताना आणि अर्नाळा गावाने त्याचा स्वागत सन्मान जाहीर जरूर केला गेला. कारण एक आज उंची गाठलेला खेळाडू आज आपल्या गावासाठी खेळताना सुद्धा पाहायला मिळतो. आज चिकाला आपण पाहणार आहोत. अर्थातच विकास धसगर पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. ही ताकद बनली गेली, ही ओळख आहे. काय म्हणतात ना, स्वतःला सिद्ध करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला जग प्रसिद्ध करेल. हर्षद मेहरला आपण पाहतायत. ॲलन गावदेला आपण आज पाहू शकाल. सायमन खावरीला आपण पाहताय. जयेश घरतला आपण पाहताय. जयूला, दीपेश, अमित तांडेल. चांगला बॉल. हा काय कलात्मक गोलंदाजी केली गेली समीर कासारे, हीच खूबी या गोलंदाजाची आहे. विघ्नेश साखळतोडेला आपण पाहतायत. ही संपूर्ण प्लेइंग 13 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचले गेले. तर वसई फाटा या टीमचं आपण पाहिलं तर सलमान खान आहे, एक वेगळ्या शैलीचा फलंदाज, परंतु प्रॉपरली क्रिकेट काय असतं हे सलमान खानने दाखवलंय. शुक्ला, शुभम शुक्ला पाहायला मिळतो. शोएब खानला आपण पाहतायत. त्यानंतर नासिर बबलूला आपण पाहताय. सतीश राजभर ऑन साईडला खूप चांगला फटका आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करतात. त्यानंतर विलास राजभरला, डीकेला आपण पाहतायत. मुराद खानला आपण पाहू शकाल. त्यानंतर भोलाला आपण पाहतायत. यासिनला आपण पाहू शकतायत आणि मुन्नाला आपण पाहतायत. अशा प्रकारचे एका शब्दावर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मोफास 11 वसेफाटा टीमचं. 48 रन, 5 बॉलचा खेळ. फक्त आता औपचारिकता बाकी राहिले. 30 धावा दूर आहेत. फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिले. समीर कासारे सुरुवात चांगली केली होती विश्वनाथ जाधवने, परंतु मोठ्या इनिंगला तो कन्वर्ट करू शकला नाही आणि भरत पाटीलने दिलेला तो कानमंत्र दीपेशच्या कानामध्ये जाऊन सांगितलं की वेगवान चेंडू इन स्विंग आणि शरीराचा वेध घेत त्या ठिकाणी पूल करण्याच्या प्रयत्नात होते. थोडेसे डबल माइंड मध्ये गेले विश्वनाथ जाधव. कोण विसरेल या खेळाडूला. कमी वेळेत कमी वयामध्ये जरूर चांगलं पदार्पण केलं आणि खऱ्या अर्थानं नंदकुमार पाटील आणि पंकजदादा पाटील विद्यमान नगरसेवक आणि नंदकुमार पाटील लेजंड ऑफ क्रिकेट त्याचा खेळ पाहिला आणि त्याला स्थान दिलं या संघामध्ये आणि तिथून त्याचा प्रवास सातत्याने पाहायला मिळाला. सुप्रीमो पर्यंतचा सुप्रीमोचा एक्सप्रेसो कार ज्याला मिळाली आणि ISPL मध्ये सुद्धा गेल्या वर्षात आपण त्याला पाहिलं. स्वप्नील किनी एक बेताज गोड गळ्याचा धनी म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. स्वप्नील जी किनी वेलकम. एक सिंगर, पॉप्युलर सिंगर आहेत. युट्यूबवर त्यांच्या बऱ्याच आपण ऑडिओ